अंजली दिसायला सुंदर, स्वभावाने गोड, अभ्यासात हुशार मुलगी होती. तिचे वडील शिक्षक होते, म्हणून त्यांनी अंजलीचे डी.एड करून तिला त्यांच्या शाळेत शिक्षिका बनवले होते. आता अंजलीच्या वडिलांना, आबांना एकच चिंता सतावत होती, ती म्हणजे अंजलीचे लग्न. पण लग्नाच्या दिवशी अशी घटना घडली की दारात मंडप सजलेला असताना अंजलीला विहिरीत उडी मारावी लागली. आबांना दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाला शिकायला त्यांनी नुकतेच शहरात पाठवले होते. अंजलीचे डी.एड केले आणि आबांच्या शाळेत ती नोकरी करत होती. अंजली दिसायला सुरेख, स्वभावाने सरस, नाकी डोळी नीटस होती. आबांनी गावातल्या गावातच मुलीचे लग्न ठरवले होते. त्यांच्याच गावातला पण शहरात नोकरीला असणाऱ्या मुलाबरोबर लग्न जमले होते. अंजलीचे लग्न लावून द्यायचे, अख्ख्या गावाला जेवण घालायचे आणि मुलीला सर्व दागिने द्यायचे. याशिवाय मुलाला सोन्याची चेन आणि अंगठी द्यायची होती. मुलाला चांगली नोकरी असली की मुलाचे भाव वाढतात. अंजलीला कोणी विचारलेच नव्हते की मुलगा तुला पसंत आहे का. अंजलीने लहानपणी त्याला बघितले होते. नंतर तो म्हणजे मंगेश आधी शिक्षणाला, नंतर नोकरीला बाहेर गेला. अंजलीला असे बाबांनी विचारले नाही, तसेच मंगेशच्या वडिलांनी पण मंगेशला विचारले नाही की ही मुलगी तुला पसंत आहे का. तरीही लग्न मात्र ठरले होते आणि दोघांनीही मान्य केले होते. आबा आपल्या परीने जे होईल ते करत होते, पण हा लग्नाचा खर्च म्हणजे खूप जीवापाड होणार होता. आबांनी त्यांच्या पी.एफ मधून पैसा काढला, गावातल्या सोनाराला थोडा ॲडव्हान्स दिला आणि दागिन्यांची ऑर्डर दिली. मंगेश शहरात एका मित्रांबरोबर राहत होता. त्याच्या मित्राचे नाव गौरव होते. मंगेश आणि गौरवची चांगलीच मैत्री झाली होती. मंगेशच्या लग्नानंतर गौरव ही खोली सोडून दुसरीकडे शिफ्ट होणार होता. मंगेश आणि गौरवने मिळून लग्नाची खरेदी केली. एकंदरीत मंगेश या लग्नासाठी खुश होता. एक काळ असा होता की लग्नाच्या बाबतीतले सगळे निर्णय हे आई वडीलच घ्यायचे. तोच हा काळ होता. बोलता बोलता लग्न 2 दिवसांवर आले. आबांनी दारात मांडव घातला. लग्न अंगणातच लावून देणार होते. आबांचा वाडा तसा मोठा होता. आजूबाजूला मोठा परिसर, त्यात आंबा, चिंकू, पेरू, पपईची झाडे होती. तिकडेच एक मस्त विहीर होती. त्याच विहिरीचे पाणी घरात वापरत असत. एका बाजूला जेवण बनवायला आचार्याला जागा दिली होती. त्याला थोडे पैसे दिले. अंजली पण खुश होती. अंजलीला कधीच इतक्या साड्या घेतल्या नव्हत्या. आबांनी तिला बनारसी शालू घेतला होता. मंगेश गौरवला पण गावाला घेऊन आला आणि गौरव पण हक्काने मित्राच्या लग्नासाठी आला. आदल्या दिवशी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा बेत होता. आज रात्री त्यांच्या साखरपुडा होता. साखरपुडा झाल्यावर सर्वांना जेवण होते, म्हणून आचार्याने चूल पेटवली. त्याचा एक मस्त वास येत होता. अंजलीच्या भावाची आबांची एक वेगळीच गडबड चालली होती. अंजलीच्या आईला मुलगी सासरी जाणार त्याचे दुःख होते, पण लग्न गावातल्या गावात आहे म्हणून खुश होती. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. आबा मात्र जरा टेन्शनमध्ये होते. सगळ्यांना वाटले की घरात लग्न असले की थोडेफार टेन्शन असतेच, तरी त्यांचा मुलगा त्यांना सांगत असे, आबा जरा सावकाश, थोडे आरामात करा. संध्याकाळचे 5 वाजले. बाहेर लाऊडस्पीकरवर गाणी लागली. अख्ख्या गावात अंजली आणि मंगेशच्या लग्नाची चर्चा सुरू होती. ज्याला त्याला लग्नाला जायची गडबड होती. अंजलीची एक मैत्रीण, तिने तिच्या हातावर छान मेहंदी काढली होती. अंजलीला हिरवा चुडा भरला होता. हळूहळू अंजलीला नवरीचे रूप येत होते. आज साखरपुडा होता. ठरल्याप्रमाणे आज मुलाला चेन आणि अंगठी आबांनी द्यायची होती आणि मुलीच्या गळ्यात सोन्याचा हार असे ठरले होते. थोड्याच वेळात मुलाकडचे लोक आले. त्यांना सर्वांना आरतीने ओवाळून घरात घेतले. त्यांचे पाय धुवून त्यांना बसवले. नवरा आणि व्याही मंडळींसाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या आणि बाकीच्या लोकांसाठी खाली सतरंज्या टाकल्या होत्या. तिकडे बसले. अंजलीला तिच्या मैत्रिणींनी छान तयार केले.
त्यांच्याच बागेतील अबोलीच्या फुलांचा गजरा तिने घातला होता. येता जाता कोणीतरी तिची मैत्रीण मंगेशला बाहेरून बघून यायचे आणि अंजलीला चिडवायचे. मंगेश शहरात जाऊन एकदम टॉप टिप झालाय, एकदम भारी दिसतोय. अंजली, नशीब काढलेस ग बाई. आणि सगळ्या हसायच्या. अंजली पण आरशात बघून लाजत होती. अंजलीची आई, ए पोरींनो, एकेरी नाव घेऊ नका आता जावई बापूंचे, कोणी ऐकले तर. अंजलीची मैत्रीण, ए ऐका, उद्या आपण मंगेशचे बूट लपवायचे काय? मंगेश बरोबर कोणीतरी त्याचा मित्र पण आलाय. अगं, तो पण दिसायला छान आहे. अंजलीची आई, ए पोरींनो, उगाच वात्रटपणा करू नका. काही बूट लपवायचे नाहीत. चला बाहेर राहा, चिवडा लाडू खाऊन घ्या. मी अंजलीला दागिने घालून घेते. कोणीतरी एकीने थांबा तिच्याजवळ, कारण मला भरपूर कामे आहेत. तशा सगळ्याजणी बाहेर निघाल्या आणि अंजलीची एक मैत्रीण थांबली तिच्याजवळ तिला मदत करायला. इतक्यात भटजी आले. त्यांनी साखरपुड्याची तयारी केली. आबा त्यांच्या जवळच बसले होते. एक एक वस्तू ते मागत आणि आबा त्यांना ती देत होते. वर आणि वधूला बोलवा असा भटजींचा सांगावा आला आणि मंगेश आणि अंजलीला एकत्र पाटावर बसवले आणि भटजी एक एक विधी करत होते. शेवटी मुलाला आणि मुलीला एकमेकांसाठी अंगठी घालायला सांगितली. आबांनी त्यांच्या खिशातून एक अंगठी काढली आणि अंजलीला दिली. मुलाकडच्यांनी पण एक अंगठी काढली आणि मंगेशकडे दिली. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि भटजींनी बोलले, साखरपुडा संपन्न झाला. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. दोघांनी दोघांच्या आई वडिलांना जोडीने वाकून नमस्कार केला. मंगेशच्या वडिलांनी मुलीला आशीर्वाद देताना तिच्या गळ्यात सोन्याचा हार आहे हे पडताळून पाहिले. आबांनी सांगितले की मुलाला चैन उद्या घालतो. त्या सोनाराने अजून तयार केली नाही. आज रात्री तो चैन मला देणार आहे. मंगेशच्या वडिलांना जरा रागच आला होता. ठरल्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे होतं असे ते म्हणालेस. आबांनी ही वेळ कशी बशी मारून नेली. तेवढ्यात जेवणाच्या पंक्ती बसल्या. नवरदेव आणि व्याही याची जेवणाची वेगळी जागा करून त्यांना जेवण वाढले. जेवण साधेच होते पण चविष्ट होते. सर्वजण भरपेट जेवले. मंगेश आणि गौरव मात्र कायम बरोबर होते. गौरव कोणाशी बोलत नव्हता पण निरीक्षण मात्र चांगलेच चालू होते. लग्न छान एन्जॉय करत होता. सगळ्यांची जेवणे झाले तसा मंडप हळूहळू रिकामा होत गेला. मग घरातले लोक जेवायला बसले. अंजली मात्र घरातच जेवली. मुलाकडचे पण घरी गेले. आता उद्या सकाळी 11 वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता. सकाळी 5 वाजल्यापासून घरात गडबड असणार होती. त्यामुळे आबांनी सर्वांना लवकर झोपायला सांगितले. सकाळी उठणे, उष्टी हळद आणि मग लग्न हे सगळे सकाळी 11 वाजायच्या आत होणार होते. मुलीकडचे पाहुणे बाहेर अंगणात मांडवात झोपले. सकाळी 4 वाजल्यापासून चूल पेटवली गेली. चहा, नाश्ता, गरम पाणी एकामागून एक चालूच होते. बायका एक एक प्रोग्राम उरकत होत्या. अंजलीला आधी उठण्याची आंघोळ घातली. मग नवऱ्याची उष्टी हळद आली. अंजलीला मंगेशच्या नावाची हळद पण लागली. आता तिला लग्नासाठी तयार करत होते. साधारण 10 वाजेपर्यंत मुलाकडचे मंडपात आले. पुन्हा कालसारखे त्यांना ओवाळून आणि पाय धुवून आत घेतले. भटजी त्यांचे काम करत होते. आबा मात्र सोनाराकडे जाऊन बसले होते. ते अजून आले नव्हते. मंगेशचे वडील अंजलीच्या भावाला सारखे विचारत होते, आबा कुठे आहेत? तो बिचारा सांगे, हो येतात. इकडे अंजली बनारसी शालू घालून तयार होती. आता लग्न घटिका एकदम जवळ आली होती. तेवढ्यात आबा आले. आबांनी तिला सोन्याचे कानातले घालायला दिले आणि मंगेशच्या वडिलांना बोलावले आणि सांगितले, आबा, मी मुलीला कानातले गळ्यातले घालत आहे आणि ही चैन तुमच्या मुलासाठी. आता राहिल्या मुलीच्या पाटल्या, त्या मात्र मला जमल्या नाहीत. त्या मी तिला दिवाळ सणाला देईन आणि त्याचबरोबर जावयांना पण एक अंगठी दिवाळीला देईन. मंगेशच्या बाबांचा कालपासूनच मूड गेला होता. लग्नातला दागिना दिवाळीत देणार म्हणजे दिवाळीतला दागिना जो ॲडिशनला मिळणार होता तो गेला.
त्यांनी साफ नकार दिला. तुम्ही काहीही करा आणि जे ठरले ते करा. मला जास्त बोलायला लावू नका. आबा, अहो, असे काय करता तुम्ही? मला ओळखत नाही का? मला जेवढे शक्य आहे ते सगळे मी करतोय आणि करण्याचा प्रयत्न केलाय. आता फक्त ठरलेल्यापैकी एक दागिना कमी पडतोय. तेवढे जरा ऍडजस्ट करा. मी द्यायला कुठे नाही म्हणतोय. मंगेशचे वडील. नाही, मी आताच्या आता लग्न मोडतोय. तुम्ही आमची फसवणूक केली. आबा, मान्य आहे. ठरल्यापैकी हे एक दागिना झालाय. पण फसवणूक मला शक्य नाही. हा शब्द तुम्ही चुकीचा वापरताय. मंगेशचे वडील. ही फसवणूक नाही तर काय? आणि दोघांमध्ये वादविवादी सुरू झाली. आबा पण नाराज झाले. एवढे मी करतोय ते कमीच झाले. आणि मी देणार तर आहेच ना. एकदम सगळे कसे जमणार? थोडा वेळ मागून घेतोय तर सरळ सरळ माझ्यावर आरोप करत आहेत. हे त्यांना सहन झाले नाही. आबांच्या डोक्यावरचा फेटा त्यांनी काढून टाकला. मंगेशचे वडील हटून बसले. ठरल्याप्रमाणे दागिने द्या, नाहीतर लग्न मोडले समजा. त्यावर काही तोडगा निघेना. लाऊडस्पीकरचा आवाज बंद झाला. भटजी आणि सरपंच पण मंगेशच्या वडिलांना म्हणाले, अहो, मुलगी बघा, सोन्यासारखी पोर आहे. तिच्या आयुष्याचा विचार करा जरा. शिवाय मुलगी नोकरीवाली आहे. तिचा पगार का तुम्ही माहेरी देणार आहेत का? चला, बघू मुहूर्ताची वेळ. जायच्या आत लग्न लावू. मंगेशचे वडील. माझा मुलगा पण शिकलेला आहे. दिसायलाही राजबिंडा आहे. आम्ही का माघार घ्यायची? ते तुम्ही सांगा. काही केल्या मंगेशचे वडील ऐकायला तयार नाहीत. मंगेश पण वडिलांपुढे काही बोलेना. तोही गप्प बसला. गौरव हे सगळे पाहत होता. गौरवने मंगेशला सांगितले, अरे, तू बोल काहीतरी. दागिना काय? आज आहे उद्या नाही. लग्न करायला काही हरकत नाही. मंगेश आता वडिलांच्या पुढे तोंड उघडणे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखं आहे. आणि जे ठरलं ते त्यांनी करायला नको का? ही फसवणूकच आहे. गौरव, नाही रे. असे अरे फसवणूक असती तर त्या माणसाने खोटे दागिने घातले असते. त्यांच्या बोलण्यावरून असे दिसतंय त्यांनी खूप प्रयत्न केलाय. मंगेश, जाऊ दे. आपण कशाला उगाच मोठ्या माणसात बोलायचे. गौरवला हे मंगेशचे वागणे अजिबात पटले नाही. पण तोही काय करणार होता? गप्प बसला. कोणीतरी आतमध्ये जाऊन अंजलीला सांगितले, असे असे झाले. अंजली रडायलाच लागली. आपल्या वडिलांवर ही वेळ माझ्यामुळे आली हे तिला सहनच झाले नाही. तिच्या डोक्यात काय आले काय माहीत. घातलेले सर्व दागिने तिने काढले आणि मागच्या दाराने घरातून बाहेर पडली आणि विहिरीच्या दिशेने धावत सुटली. आणि कोणाला काही कळायच्या आत अंजलीने विहिरीत उडी मारली. पाण्यात दगड पडावा असा आवाज झाला आणि सगळे विहिरीकडे पळाले. त्याच्यानंतर पुन्हा तसाच आवाज आला. मंडपात बसलेल्या लोकांना काही कळेना की नक्की काय होतंय. तेवढ्यात कोणीतरी ओरडले. अंजलीने विहिरीत उडी मारली आणि घरात सगळ्यांची रडारड आरडाओरडा सुरू झाली. आबांचे पाय थरथर कापू लागले. आबा तिथेच एका पायरीवर बसले. अंजलीचा भाऊ विहिरीत वाकून बघत होता. त्याने बघितले कोणीतरी एकजण अंजलीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आहे. तो दुसरं तिसरं कोणी नसून मंगेशचा मित्र गौरव होता. जसे लग्न मोडतंय हे कळले तसा तो सिगरेट ओढण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. तेवढ्यातच अंजलीने विहिरीत उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी गौरवने मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली. पण त्याला अंजलीला वरती आणता येत नव्हते. शेवटी अंजलीच्या भावाने पण उडी मारली आणि दोघांनी मिळून अंजलीला वर काढले. तिच्या भावाने अंजलीला पालथी घालून दाबून दाबून तिने पेलेले पाणी बाहेर काढले. अंजलीने पाणी बाहेर फेकले आणि एकदम जागी झाली. आपण वाचलोय हे बघून तिला रडू कोसळले. अंजलीच्या आईने आणि मैत्रिणींनी तिला आतमध्ये नेली. अंजलीला शुद्ध आल्यावर आबांनी सर्वांना माईकवरून सांगितले, हे लग्न मोडले. आबा म्हणाले, थांबा, लगेच कोणीही जाऊ नका. मला थोडे बोलायचे आहे. आज इथे जे घडले ते सगळ्यांनी पाहिले.
दागिन्यांच्या नादात मी आता माझी सोन्यासारखी पोर गमावून बसलो असतो. त्यामुळे मी आता इथे सर्वांच्या साक्षीने सांगतो की मंगेश बरोबर ठरलेले माझ्या मुलीचे लग्न मी मोडत आहे. मला माझी मुलगी काही जड नाही. नाही लग्न झाले तरीही मी तिला आयुष्यभर सांभाळू शकतो. आणि सांभाळायची गरजच काय? ती स्वतः एक शिक्षिका आहे. ती तिच्या पायावर उभी आहे. उलट थोड्या दिवसांनी ती आम्हाला सांभाळेल. आज तिने भावनेच्या भरात जे काही पाऊल उचलले ते अत्यंत चुकीचे होते. लग्न मोडले तर मोडले. त्यासाठी जीव द्यायचा काहीच गरज नाहीये. पण अशा प्रत्येक स्त्रीला एकच भीती असते, ती म्हणजे समाज. हा समाज आपल्याला नावे ठेवतील. एकदा का मुलाच्या नावाची हळद लागली की त्या मुलीवर त्या मुलाच्या नावाचा शिक्का बसला, हे अतिशय वाईट आहे. एकदा लग्न मोडले की पुन्हा लग्न जुळत नाही. दुर्दैवाने हे सगळे आता माझ्या मुलीच्या वाटेला आले आहे. बोलता बोलता आबांच्या डोळ्यातला एक अश्रू खाली पडला. आज समाजाने विचार केला पाहिजे की माणूस महत्वाचा की सोन्याचा दागिना महत्वाचा. माणूस म्हणून माणसाची काही किंमत आहे की नाही. असो, जे झाले ते झाले. आज इथे मी हे लग्न मोडले असे घोषित करतो. तेवढ्यात अंजली एक साधी घरातली साडी नेसून बाहेर आली. अंजली, मला पण काही बोलायचंय. अंजलीला आपण घेतलेली स्टेप ही अत्यंत चुकीची होती, हे आता कळून चुकले होते. आपल्या आणि आपल्या आई वडिलांना झालेला त्रास, अपमान आता तिला सहन होत नव्हता. अंजली, जर याच मंडपात कोणी उपवर असेल आणि माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर सांगा, मी लग्नाला तयार आहे. आबा पण खाली बसले. काय बोलतेस पोरी? अंजली, नाही आबा, मी बरोबर बोलते. गेले 2 महिने आपण लग्नाची तयारी करतोय. अर्धा खर्च आधीच झालाय आणि आता हे लग्न मोडणार म्हणजे आपण केलेले सगळे फुकट. याशिवाय हा समाज कितीही झाले तरी मागून मला नावे ठेवणारच आहे. माझ्या लग्नाचा विषय आता मला मिटवायचा आहे. गावात असे कोण तयार होणार? कोणी दुसऱ्याने रिजेक्ट केलेली मुलगी ॲक्सेप्ट तरी कोण करणार? कितीतरी ओपर मुले होती, पण कोणी पुढे येईना. अंजली, ठीक आहे आबा, मी आज हे गाव सोडून जाते. यापुढे तुम्ही तुमची मुलगी मेली असे समजा. मी चांगली शिकलेली आहे. मी कुठेही जाऊन माझ्या पायावर उभी राहू शकते. पण काही झाले तरी आज माझा या घरातील शेवटचा दिवस असेल. आबा, तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या जीवाचे काहीही वाईट करून घेणार नाही. आणि अंजली पुन्हा घरात जायला निघाली. तेवढ्यात मंगेशचा मित्र गौरव पुढे आला. मी तयार आहे लग्नाला. मांडवात सगळे एकमेकांशी कुजबुजू लागले. मंगेश, गौरव, तू काय करतोयस? तुला काही कळतंय का? गौरव, हो नक्कीच. आणि आता तू मोठ्यांच्यात बोलू नकोस. मंगेश, गौरव, तू माझा मित्र आहेस आणि माझ्या लग्नासाठी माझ्या बरोबर आलेला, हे विसरलास का? गौरव, नाही रे, पण तू कसा वागलास? तुम्ही जे काही वागलात ते फार चुकीचं होतं. मंगेश, तू हे विसरू नकोस की तू एक अनाथ आहेस. गौरव, तू आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. जो अनाथ असतो ना, तो हे कधीच विसरत नाही की तो अनाथ आहे. आज मला मी अनाथ असल्याचा अभिमान आहे की मला जेव्हा काही खटकते तेव्हा मी मोकळेपणाने बोलू शकतो. माझे मत मांडू शकतो. त्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. मंगेशला गौरवला काय म्हणायचे ते नक्कीच कळले होते आणि तो गप्प बसला. गौरव, नमस्कार आबा. मी थोडे माझ्याबद्दल सांगतो. मी अनाथ आश्रमात वाढलो, तिकडेच शिकलो आणि आता मंगेशच्याच ऑफिसमध्ये तेवढ्याच पगारावर काम करत आहे. मला माझी जात धर्म काहीच माहीत नाही, पण मी हिंदू आहे हे नक्की. मी मिश्र आहारी आहे. मी सिगरेट, दारू या सगळ्या गोष्टी प्रमाणात करतो. व्यसन कोणतेच नाही. या व्यतिरिक्त मी आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. तेही जर तुम्हाला योग्य वाटले तर. आबा, तुम्ही तर माझ्या मुलीचे प्राण वाचवलेत. तुम्ही नसता तर आज इथून डोली न उठता आरती उठली असती. मी स्वतः आयुष्यभर गावाला सर्व धर्म समान हे शिकवत आलो आहे.
मला तुम्ही जावई म्हणून पसंत आहेत. आणि आबांनी सांगितले, लावा रे लाऊडस्पीकर. सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन आणि जेवून जावे. गावचे सरपंच गौरवला म्हणाले, शाब्बास रे पोरा, फार मोठा आहेस तू मनाने. आज तुझा बाप म्हणून मी उभा राहतो. अंजली इतकी चांगली मुलगी तुला शोधून सापडणार नाही. गौरव आलेल्या कपड्यात लग्नाला उभा राहिला. गौरवला पण एक फेटा बांधण्यात आला आणि गौरव पाटावर बसला. भटजींनी आधी साखरपुडा आणि मग लग्न असे दोन्ही विधी एकामागून एक केले. अंजलीला तिच्या मैत्रिणींनी पुन्हा तयार केले. आधी साखरपुड्याची साडी आणि मग बनारसी शालू पुन्हा नेसवला आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अख्ख्या गावासमोर अंजलीचे लग्न खूप छान धूमधडाक्यात पार पडले. मंगेशची फॅमिली मात्र तेलही गेले आणि तूपही गेले. हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था होऊन रिकाम्या हाती परत गेले. आज त्यांनी खऱ्या लक्ष्मीला नाकारले होते. गावातल्या लोकांना आज लग्नाचे म्हणून खूप छान जेवण होते. गावातील लोक पोट भरून जेवले आणि मन भरून अंजलीला आशीर्वाद देऊन गेले. लग्न लागले. संध्याकाळ झाली. गौरव म्हणाला, आता आम्ही निघतो. आबा, आता तुम्ही कोणीकडे जाणार? गौरव, माझी खोली आहे तिकडे जाऊ. तसंही मंगेशचे लग्न झाल्यावर मी खोली सोडणार होतो, तर मी दुसरी खोली बघितली होती, तिकडे जाईन. आबा, तशी आज जाईपर्यंत रात्र होईल. उद्या सकाळी निघाला तरी चालेल. गौरव, पण वरात आज घरातून गेली पाहिजे ना? आबा, हो, पण काही रीतिरिवाज नाही पाळले तरी चालतील. सरपंच, आबा, आपण मोठी वरात काढू. गौरव आता माझा पुत्र आहे. तुमच्या घरापासून वरात आमच्या घरापर्यंत येईल. आज रात्री ते दोघे आमच्याकडे राहतील आणि उद्या सकाळी निघतील. आबांनी सरपंचांना हात जोडले. सरपंचांनी आबाचे हात धरले. सरपंच, आबा, अहो, मी काय परका आहे का? सरपंचांनी मोठा लाऊडस्पीकर बोलावला. घरात अंजलीच्या बिदाईची वेळ आली. अंजलीचे बॅग आधीच भरलेल्या होत्या. जे काही द्यायचे होते ते दिले आणि अंजली आई, भाऊ आणि आबांना भेटून घरातल्या देवांना नमस्कार करून बाहेर पडली. तिच्या मनाची अवस्था काय असेल आपण समजू शकत नाही. कधीही न बघितलेल्या माणसाबरोबर निघून जायचे, तेही कायमचे. अजून तर तिने गौरवला नीट पाहिले पण नव्हते, पण ती आता मनाने खंबीर झाली होती. घरून बाहेर पडत पडत आबांचा मात्र तोल गेला. आबा रडू लागले. अंजली, काळजी घे ग. देवाने तुझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय मला नाही माहीत. जावई बापू, माझ्या मुलीला सांभाळा. गौरव, मी समजू शकतो तुमच्या भावना. सध्या तरी मी हे सांगेन की काळजी नसावी. अंजली आणि गौरवच्या लग्नाची वरात अख्ख्या गावात मोठ्या धूमधडाक्यात निघाली. ठरल्याप्रमाणे गौरव आणि अंजली रात्री सरपंचांच्या घरी राहिले आणि भल्या पहाटेच्या गाडीने शहरात आले. अंजली तशी पहिल्यांदाच शहरात आली होती. ती फक्त गौरवच्या मागे मागे तिची एक बॅग घेऊन चालत होती. दोघेही एकमेकांना अपरिचित होते. गौरवकडे अंजलीच्या दोन मोठ्या बॅग होत्या आणि अंजलीकडे तिची पर्स आणि एक छोटी बॅग होती. एसटी स्टँड जवळच गौरवची खोली होती. अर्थातच खोली खूप लहान होती. त्याने ती एकट्याच्या हिशोबाने घेतली होती. गौरवला मनातून सारखे कसे तरी वाटत होते. ह्या असल्या छोट्या खोलीत अंजलीला आवडेल की नाही. खोली काय, नंतर बदलता पण येईल. त्यात गौरव नुकताच आलेला, त्यामुळे ती खोली लावलेली पण नव्हती. त्याचे सगळे सामान पसरले होते. ना गौरव तिच्याशी बोलत होता, ना अंजली त्याच्याशी बोलत होती. गौरवची खोली जिन्यावर चालून वरती होती आणि खाली मालक राहत होता. खालीच नळ होते, त्यामुळे प्यायचे पाणी खालून आणायचे होते. आणि एक 10 बाय 12ची खोली, त्यातच छोटे किचन होते, बाथरूम पण होते. गौरवने खोलीची चावी घेतली आणि वरती आला. मालकाने आणि मालकीनबाईने बघितले की ह्याच्याबरोबर कोणीतरी बाई आहे. मालकीनबाईने चेक केले की गळ्यात मंगळसूत्र आहे आणि हातात हिरवा चुडा आहे, म्हणजे नुकतेच लग्न झालेले दिसतंय. फार काही न बोलता दोघेही वरती आले. खोली ना साफ होती ना आवरलेली होती.
गौरवच्या बॅगा पण त्याने खोलल्या नव्हत्या. अंजलीला खोलीत आल्यावर गौरव म्हणाला, आधी तू घरात ये, मग घर लावून झाले की आपण तुझा गृहप्रवेश करू. अंजली हो का नाही काहीच बोलत नव्हती. गौरवने अंजलीला बसायला जागा करून दिली आणि गौरव रिकामी कळशी घेऊन खाली पाणी आणायला गेला. अंजली गौरव जसा खाली गेला तसे तिने स्वतः हातात गृहलक्ष्मी घेतली. म्हणजे काय माहितीये ना, म्हणजे झाडू घेतली. अंजलीने पटापट घर झाडून काढले. खोलीत एक जुन्या काळातला लोखंडाचा बेड होता. बॅग सगळ्या त्या बेड खाली ठेवल्या. तिने घरातून आणलेली बेडशीट टाकली. किचन मध्ये गेली. बघितले तर नळाला पाणी होते. सगळी भांडी घासून काढली. एका फडक्याने लादी पुसून काढली. तोपर्यंत गौरव काळजीत प्यायचे पाणी घेऊन आला. घरात आल्यावर लगेच बदल त्याला कळलाच. गौरवने स्टोव पेटवला आणि दोघांसाठी चहा टाकला. जसा गौरव खोलीत आला तशी अंजली पुन्हा बेडवर जाऊन बसली. गौरवने मस्त फक्कड चहा केला. तिला दिला कपात आणि स्वतःला घेतला. पाणी प्यायच्या ग्लासमध्ये दोघांनी चहा प्यायला. मग गौरव आंघोळीला गेला. अंजली पुन्हा किचन मध्ये बघू लागली. काय काय आहे, काय काय नाहीये ते बघत होती. बघता बघता तिला डाळ तांदूळ दिसले. तिने लगेच एका पातेल्यात खिचडी चढवली. म्हणजे आंघोळ झाल्या झाल्या जेवता येईल. गौरवची आंघोळ झाल्यावर अंजली आंघोळीला निघाली. गौरव अंजलीला म्हणाला, मी जरा बाहेर जाऊन येतो, तू आतून कडी लावून घे. आणि गौरव लगेचच बाहेर पडला. अंजलीला आरामात आंघोळ करता यावी म्हणूनच गौरव बाहेर गेला. अंजलीने छान आंघोळ केली आणि मग एक छोट्या पत्र्याच्या डब्यावर एक चांगला टॉवेल टाकला आणि त्यावर तिने घरातून आणलेले देव मांडले. बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी स्थापन केली आणि साखरेचा नैवेद्य ठेवला. तोपर्यंत गौरव पण आला. जेव्हा पण बाहेरून घरात येई तेव्हा काहीतरी बदल दिसायचा. ना अंजली त्याच्याकडे बघायची ना तो तिच्याकडे बघायचा. दोघे मूकपणाने सगळे करत होते. अंजलीने लगेच गरम गरम खिचडी भात वाढला. दोघे जेवले. अजून काही अंजलीने तोंडातून शब्द काढला नव्हता. गौरवला कळत नव्हते काय बोलावे. अंजलीला पण काय बोलावे ते कळत नव्हते. माहीत नसलेले गाव, माहीत नसलेला नवरा, घरात कोणी बाई माणूस नाही, त्याच्या नावाशिवाय काहीच माहीत नाही. गरमागरम भात खाल्ल्यावर गौरवला झोप आली. त्याने काय केले, एक चादर काढली, खाली अंथरली आणि तिच्यावर झोपू लागला. अंजली, तुम्ही वरती झोपा, मला वरती झोपायची सवय नाहीये. गौरव वरती झोपला. अंजली मात्र तिथेच बसून राहिली. गौरव असा दमला होता आणि पोट भरले होते. हा पठ्ठ्या घोरायला लागला. अंजलीला जेव्हा खात्री पटली की गौरव झोपलाय तेव्हा ती आडवी झाली. पण तिला झोप कसली येते. डोळे मिटले की तिच्या डोळ्यासमोर आबा यायचे आणि आबा आले की ती खाडकन डोळे उघडायची. गेल्या 2 दिवसात तिच्या बरोबर झालेले सगळे तिला पुन्हा आठवले. मनात एक अनामिक धडधड होती. जे झालं ते चांगले झालं का नाही हेच तिला कळत नव्हते. चांगले एवढे झाले होते की काल जर लग्न नसते झाले तर आबा मात्र पूर्ण खचले असते. आता मुलीचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांची एक जबाबदारी पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. त्यावेळी गौरवने मोठेपणा दाखवला नसता तर आज काय झाले असते. एक प्रकारे गौरवने त्यांच्या घराची आब राखली होती. अंजलीला वाचवले होते. सगळे आपल्याबरोबर घडलेले आठवले आणि अंजलीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. पूर्ण रात्र अंजली या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. पहाटे पहाटे तिला झोप लागली आणि जाग आली. बघते तर बाहेर चांगलाच उजेड पडला होता. गौरव उठून आंघोळ करून कळशीने प्यायचे पाणी भरत होता. अंजलीला खूप ओशाळल्यासारखे वाटले आणि उठल्या उठल्या आबाचे दर्शन घडायचे ते आज दिसत नाही. आता पण आपल्या घरी नाही हे तिला कळले आणि ती पटकन उठून आधी आंघोळीला गेली. छोट्या बाथरूम मध्येच आंघोळ करून आतमध्येच कशीबशी साडी नेसून बाहेर यायची. तोपर्यंत गौरवने पाणी भरले आणि स्टोव पेटवून दोघांना चहा टाकला. अंजलीने बाहेर येऊन देवासमोर दिवा लावला
आणि मग चहा बिस्किट खायला बसले दोघे. गौरव, रात्री झोप लागली का? अंजली मान हलवूनच हो म्हणाली. गौरव, मी समजू शकतो तुझ्या मनातला गोंधळ. जे काही घडले ते फार अचानक घडले. मी लग्नाला तयार झालो कारण मला त्यावेळी आबांकडे बघवत नव्हते. तुझ्या काळजीने ते खचले होते. मी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि मी लग्नासाठी पुढे आलो. तुझ्यासारख्या सुशील सुरेख मुलीला माझ्यापेक्षा नक्कीच चांगला नवरा मिळाला असता. तुला सुखी ठेवायचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. ही खोली खूपच लहान आहे. थोड्या दिवसानंतर पाहिजे तर बदलू. तुला असे वाटत असेल कुठे आमचा वाडा आणि कुठे ही खोली. त्यात मी अनाथ, त्यामुळे घरामध्ये माझ्याशिवाय कोणी नाही. बोलता बोलता गौरव बेडवर जाऊन बसला. अंजली सर्व ऐकून घेत होती आणि तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी येऊ लागले. अश्रूंचा पण एक क्षण असा येतो की ते डोळ्यात थांबत नाही, आपोआप पडू लागतात. गौरव, रडू नकोस ग. ज्या हिमतीने तू काल मंडपात विचारलेस त्याच हिमतीवर आता आपण संसार करू. मी जरी अनाथ असलो तरी माणूस म्हणून चांगला आहे. माझ्यामुळे तुला कधीच काही त्रास होणार नाही हे मी बघेन. गौरवला काही कळायच्या आत अंजली गौरवच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागली. गौरव, अगं हे काय करतेस? उठ. पायावर डोके का ठेवतेस? अंजली रडत रडत, अहो, माझी हीच जागा आहे. माझ्यासारख्या अभागीला तुम्ही स्वीकारले. तुम्ही नसतात तर मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावात आबांचे जगणे मुश्किल झाले असते. आज तुम्ही होतात म्हणून माझ्या वडिलांची मान ताठ राहिली. मला एक स्त्री म्हणून सन्मान मिळाला तुमच्यामुळे. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. मी तुमची दासी बनून राहीन. अंजली मोठमोठ्याने रडू लागली. गौरव, अगं हे काय वेड्यासारखे बोलतेस? उठ बघू. आणि गौरवने तिला दोन्ही खांद्याला धरून वर उठवले. अंजलीने तिचे डोळे पुसले. गौरव म्हणाला, मला लहानपणापासून माझं असं कोणीच नाहीये ना. आई, ना बाबा, ना बहीण, ना भाऊ. अनाथ आश्रमात माझ्यासारखी अनेक मुले होती. आम्हीच एकमेकांचे होतो. कधी कधी माझ्या एकटेपणाचा मला खूप कंटाळा यायचा. पण करू काय? माझे हे एकेकीपण कधी भरूनच निघाले नाही ग. अशीच कोणीतरी अनाथ मुलगी मला मिळाली असती. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. आणि तू माझ्या आयुष्यात अचानक आलीस. मला कोणी दासी नकोय. माझी सहचारिणी, माझी अर्धांगिनी हो, जी माझ्या सुखात दुःखाची वाटेकरी होईल. बोलता बोलता गौरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अंजलीने गौरवला तिचा रुमाल डोळे पुसायला दिला. गौरवने तो रुमाल घेतला आणि तिचे डोळे भरून आलेले डोळे पुसले. दोघांनी आपले मन मोकळे केले. थोडा वेळ शांत बसून झाल्यावर गौरव बाहेर निघाला. गौरव, तुला गोड शिरा करता येतो का? अंजली, हो. गौरव, मी आलो जरा बाहेरून. गौरव बाजारात गेला. अंजली आपली घरातील कामे करत बसली. थोड्या वेळाने गौरव 2-3 पिशव्या घेऊन आला. येताना त्याने भाजी सामान आणि एक साडी आणि एक गजरा घेऊन आला. मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास त्याने घरात येताच आला होता. साडीची आणि गजऱ्याची पिशवी बाजूला ठेवून त्याने बाकीचे सामान अंजलीला दिले. गौरव, त्यात शिऱ्याचे सामान आहे. तू आज गोड शिरा बनव. अंजलीने मन हलवून होकार दिला. तसेही तिने वरण भात केला होतास आणि तिने शिरा बनवायला घेतला. गौरव तिथेच होता. नाही म्हटले तरी लक्ष जातेस ती कसे बनवते ते त्याला दिसत होते. अंजलीचा जसा शिरा बनवून झाला तसा गौरवने तिला बोलावले. बसायला थोडा वेळ बस. मग आपण जेवू. आता काय लगेच भूक नाही. अंजलीने हात धुतले आणि बेडच्या जवळ खाली बसली. तेवढ्यात गौरवने साडीची पिशवी काढली आणि तिला दिली. गौरव, ही घे. बघ तुला आवडते का? अंजली, हे काय? गौरव, बघ तर. आतमध्ये आहे एक वस्तू. अंजलीने पिशवी ओपन केली. बघते तर आतमध्ये एक सुंदर साडी होती. अंजली, अरे वा, साडी छान आहे. आणि बोलता बोलता तिने नवीन साडी देवासमोर ठेवली. गौरव, ती साडी तू आता नेस. आपण बाहेर जाऊन येऊ.
अंजली, आता जेवण कधी करणार? गौरव, अगं जेवू ग बाहेरून जाऊन आल्यावर. अंजली, काय बोलणार? ठीक आहे. गौरव बाहेर गेला. अंजलीने तिचे साधारण मॅच होणारे ब्लाऊज घालून ती साडी नेसली. साडीच्या पिशवीत एक गजरा पण तिला दिसला. तिने तोही घातला. तोपर्यंत गौरव आला. अंजली त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. अजून हातावरची मेहंदी होतीच. नवीन लग्नाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यात तिचे छान केस आणि त्यात तिने घातलेला गजरा एकदम मनमोहक, सिंपल, ब्युटिफुल दिसत होती. त्या काळी बायकांना एक वेगळंच तेज असल्याचे. ना लाली ना लिपस्टिक, साधी पावडर सुद्धा लावायचे नाहीत. क्रीम वगैरे तर सोडाच. तशीच अंजली पण आज नॅचरली सुंदर दिसत होती. गौरव तयारच होता. दोघेही घराला कुलूप लावून बाहेर पडले. गौरव पुढे आणि अंजली त्याच्या मागे चालायची. आजूबाजूच्या लोकांना लगेच कळलं होतं की नवीन जोडपे आहे ती. गौरवने अंजलीला एका जवळच्या देवळात आणले. अंजलीने दर्शनाला जाताना पूजेचे ताट घेतले. दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मनापासून देवाला नमस्कार केला आणि बाहेर येऊन बसले. गौरव हे इकडे गेले की बाजारपेठेत ते, त्या साईडला गेले की आपल्या घराचा रस्ता आणि इकडून लेफ्ट घेतला की मग माझे ऑफिस येते. अंजली फक्त मान हलवून उत्तर द्यायची. थोडा वेळ बसले आणि मग दोघेही बाहेर निघाले. देवळाच्या बाहेर बरीच दुकाने होती. गौरवने अंजलीला विचारले, तुला काही घ्यायचे का? इकडे तुमची बायकांची टिकल्या, पिना बिना सगळे मिळेल तुला. अंजलीने मान नाकारार्थी हलवून उत्तर दिले. दोघेही चालत चालत पुन्हा घरी आले. अंजलीने बघितले की खाली राहणारी मालकीनबाई आणि तिचा नवरा त्यांच्या खोलीत वरती आलेले होते. दोघे जसे मंदिरातून आले तसे मालकीनबाईने दारात तांदूळाने भरलेला कलश भरून ठेवला होता आणि आरतीचे ताट पुढे आणले. दोघांना तिने औक्षण केले आणि मग तिला कलश ओलांडून आत यायला सांगितले. अंजलीला हे करताना मनातून आनंद होत होता. लग्न झाल्यानंतर नवीन नवरीला माप ओलांडून घरात घेतात. गौरवने मालकीनबाईला आणि तिच्या नवऱ्याला सांगून हा विधी त्यांच्याकडून करून घेतला होता. दोघांनी नवीन नवरा नवरीसारखे रोडीने गृहप्रवेश केला. घरातील मोठ्यांना म्हणून मालक मालकिनीला जोडीने वाकून नमस्कार केला. मग दोघांनी घरातील देवांना नमस्कार केला. गौरवने मालक आणि मालकिनीला बसायला सांगितले. अंजलीने शिऱ्याच्या डिश भरल्या आणि दोघांना दिल्या. गौरवला पण दिली. मालकीनबाई, काय नाव आहे ग तुझे? अंजली. अंजली, मालकीनबाई. घरात कंटाळा आला तर खाली येत जा गप्पा मारायला. अंजलीने मान हलवून उत्तर दिले. गौरवने दोघांचे शतश आभार मानले. मग थोड्याच वेळात दोघे त्यांच्या घरी निघून गेले. पाहुणे गेल्यावर गौरव आणि अंजली जेवायला बसले. आज अंजलीला खूप आनंद झाला होता. ती दाखवत नव्हती, पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. आनंदाचे क्षण हे असेच वेचायचे असतात. दिवस येतात आणि जातात, पण त्या दिवसाचे सोने करणे हे आपल्याच हातात असते. गौरव, अजून 2 दिवस माझी सुट्टी आहे. उद्या सकाळी घरात काय सामान हवे ते आपण आणायला जाऊ. कारण एखादा ऑफिस सुरू झाले की मग जाता येणार नाही. तू घरात बघून तुला काय काय आणायचं त्याची एक यादी बनवून ठेव. अंजलीने हो पण पुन्हा मान हलवून उत्तर दिले. अजूनही अंजली गौरवशी मोकळी बोलत नव्हती. तिचे सुद्धा बरोबर होते. गौरवचा नक्की स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडते, त्याला काय आवडत नाही यांचा काहीच अंदाज नव्हता. पूर्वीच्या स्त्रियांसाठी काळच कठीण होता. जास्त बोलली तर बडबडी, कमी बोलली तर अबोल, मोठ्याने हसायचे नाही. मुख्य म्हणजे पती म्हणजे परमेश्वर. तो सांगेल ती पूर्व दिशा, त्याच्या शब्दाबाहेर राहायची नाही. अंजलीला अजून अंदाज येत नव्हता नक्की गौरव कसा आहे. त्याचा स्वभाव मिश्किल आहे की एकदम कडक आहे. त्यामुळे सध्या तरी ती जास्त न बोलता ती मानेनेच उत्तर देत होती. जेवण झाल्यावर गौरव मुद्दामून विषय काढून बोलू लागला. गौरव, मग कसं वाटतं इकडे? अंजली, चांगलं आहे. गौरव, गावापेक्षा जरा लोकांची जास्त वर्दळ असते. कसा वेळ जाईल ते तुला कळणार पण नाही. अंजली, हो. गौरव,
थोडे दिवस जाऊ दे, मग आपण तुला जर नोकरी करायची असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. अंजली पटकन हो चालेल. गौरवच्या लक्षात आले की हिला इकडे पण नोकरी करायची आहे. गौरव, तुला शहरात नोकरीला जायला जमेल का पण? अंजली, मी प्रयत्न करेन. गौरव, ठीक आहे. थोडे दिवस इकडे रुळलीस की मग आपण तुझ्यासाठी शाळेत नोकरी बघू. म्हणजे तू नोकरी करायची की नाही हा पूर्ण तुझा निर्णय असेल. नसेल करायचं तर नाही केलास तरी चालेल. अंजली, आबांनी मला डीएड केले ते घरी बसायला का? मी नक्कीच नोकरी करेन. ह्या वेळेला अंजलीचा आवाज ठणठणीत बाहेर पडला. गौरव, तुझा भाऊ कोणत्या शहरात आहे शिकायला? अंजली, तो इकडेच असतो. गौरव, अरे वा, मग आपण एखाद्या दिवशी त्याला भेटायला जाऊ शकतो. इकडून तसे फार लांब नाही. बसने 2 तासात पोहोचू तिकडे. अंजली, हो का? मग आपण नक्की जाऊ. गौरव, आबांची अजून सर्व्हिस किती राहिली? अंजली, अजून 7 वर्ष तरी असतील. गौरव, बाकी तुमचे घर खूप छान आहे. आजूबाजूला बरीच झाडे आहेत. अंजली, तुम्ही तरी खूप काही बघितलेच नाही. आमच्या बागेत चिकू आणि पपई खूप गोड आहे. गौरवने हळूहळू अंजलीला बोलके केले. गावातली लोक, आबा, शाळा, बाग अशा अनेक विषयावर त्या दिवशी अंजली बोलली आणि मग बोलता बोलता त्यांच्यातला ऑकवर्डनेस कमी होऊ लागला. तर मैत्रिणींनो, अंजली आणि गौरव यांच्यामध्ये अजून काय काय घडणार आहे बघूया पुढील भागात. कथा आपण सर्वांना नक्कीच आवडेल. त्यामुळे पुढील भाग बघायला विसरू नका व सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.